सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर घरात निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा तुमच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मकता असेल तर काही लक्षणं दिसून येतात, लगेच लक्षणं दिसून येतात. तर निगेटिव्ह एनर्जी जर घरात असेल, तुमच्यात असेल, तर आज त्यासाठी असे काही उपाय सांगणार आहे. महागडं सामानाची गरजसुद्धा नाही. आपण घरातलं साहित्य सामान वापरून आपण ती निगेटिव्ह एनर्जी दूर करू शकतो, अगदी नष्ट करू शकतो आणि आपलं घर, आपलं मन आणि आपल्या स्वतःला सुद्धा, आपल्या संपूर्ण कुटुंबाला या निगेटिव्ह एनर्जीपासून आपण वाचवू शकतो. आपलं घर आनंदी आणि प्रसन्न करू शकतो. तर आजचा व्हिडिओ त्यासाठी आहे. जर तुमच्या घरात किंवा तुमच्यामध्ये घरात जरी निगेटिव्ह एनर्जी असली तरी आपल्यामध्येच ते लक्षणं दिसून येतात. तर जर अशा गोष्टी, अशी लक्षणं तुमच्या घरात जाणवत असतील तर 100% घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. आता ती निगेटिव्ह एनर्जी दूर करण्याचे सुद्धा प्रभावी उपाय असतात. घरातलं साहित्य वापरून आपण ती निगेटिव्ह एनर्जी दूर करू शकतो. तर आता समजा घरात तुमच्या निगेटिव्ह एनर्जी असेल तर घरातली व्यक्ती असेल, मग मुलं असू दे, महिला असू दे किंवा पतिदेव किंवा इतर व्यक्ती असेल तुमच्या घरात, सासू सासरे किंवा इतर, म्हणजे तुमचं कुटुंब जेवढं असेल, मोठं किंवा लहान, तर त्या घरातल्या व्यक्ती नेहमी आळस करताय. आळशी व्यक्ती असेल घरात तर समजून जा त्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. ज्या घरात उत्साही व्यक्ती नाही त्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. आणि ज्या घरात उत्साही असतात, आनंदी राहतात, ते घर नेहमी निगेटिव्ह एनर्जीपासून दूर असतं. म्हणजे त्या घरात नेहमी सकारात्मकता वावरत असते, नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण असतं. तर निगेटिव्ह एनर्जी असेल घरात तर नेहमी त्या घरातील व्यक्तींना आळस येतो, चिडचिडपणा करत असतात, नेहमी भांडण, तंटे, किटकिट, त्या घरात पैसासुद्धा टिकत नाही, कुठलं काम करण्याची इच्छा होत नाही. महिला जरी असल्या तरी घरात, म्हणजे ऑफिसला जाणाऱ्या असू द्या किंवा घरात हाऊसवाईफ असतील, त्यांना नेहमी झोपून राहावंसं वाटत असेल, घरकाम करायची इच्छा होत नसेल, स्वयंपाक करण्याची इच्छा होत नसेल, कितीही स्वयंपाक चांगला करा मनापासून पण त्या अन्नाला रुची काही येत नसेल, पोट काही म्हणजे घरातल्या व्यक्तींचं भरत नसेल, पोट भरलं तर मन भरत नसेल, अन्नाला अन्न टिकत नसेल आणि ते आपण खाऊन आपल्यामध्ये सुद्धा अन्न आपल्याला अंगाला लागत नसेल, अशा गोष्टी घडत असतील, समजून जा 100% तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. काही वेळा काय होतं, आपण वस्तू घेतो, किंवा फोन असू दे किंवा फ्रीज, टी व्ही, या वस्तू अचानक लगेच खराब होऊन गेल्या. काही वेळा काय होतं, आपल्या जवळची किंवा लांबची व्यक्ती एखाद्या वेळेस आपल्या घरी आली पाहुणे म्हणून, आता त्या व्यक्तीच्या मनात काय आहे आपल्याविषयी, आपल्या घरादाराविषयी, मुलाबाळांविषयी आपल्याला माहीत नसतो. आपण पाहुणचार तर अगदी आनंदाने करतो, पण ती व्यक्ती आपल्याबद्दल वाईट भावनेने आलेली आहे की चांगल्या भावनेने हे काही आपल्याला माहीत नसतं. मग ती व्यक्ती जेव्हा घरातून जाते पाहुणचार घेऊन, तेव्हा काहीतरी वाईट घडायला लागतं घरात. काहीतरी वस्तूच बिघडतात, फोन असू द्या पडून जातो हातातून, फुटून जातो आपल्या हातातून, काही वेळा टी व्ही असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन, म्हणजे तुमच्या घरातल्या महागड्या वस्तू ज्या तुम्ही 1-1 रुपया वाचवून ती वस्तू घेतली, ती वस्तू अचानक खराब होऊन गेली, तर समजून जा निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात आलेली आहे. तर आता काही वेळा काय होतं, आपण कितीही काम करा, कष्ट घ्या, पती असू दे, मुलं असू दे, तर त्या कामाला काही यश मिळत नाही, कष्टाला काही फळ मिळत नाही, पैसा घरात येत नाही, तो टिकत नाही, घरात आरोग्य नीट राहत नाही. मग मुलाबाळांचं असू द्या, पती पत्नीचं असू द्या, घरातील महिला, जी करती महिला असते, घरातली लक्ष्मी, तिची तब्येत नेहमी जर खराब राहायला लागली, तिचं आरोग्य नीट राहायला लागलं नाही, ती नेहमी आजारी पडायला लागली,
काही ना काही दुखणं खुपणं तिचं चालूच राहिलं आणि तुमच्या घरातला पैसा जर दवाखान्यात खर्च होत असेल, समजून जा तुमच्या घरात 100% निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मकता आलेली आहे, शिरकाव केलेला आहे. किंवा आपली मुलं असेल ती अभ्यासच करत नाही. आधी अभ्यासू मुलं होती आपली आणि अचानक त्यांचं अभ्यासातून लक्ष उडून गेलेलं आहे. अभ्यासच करत नाही, मार्क त्यांना कमी यायला लागलेली आहे, वाईट संगत लागलेली आहे, विनाकारण घरात कटकट करतात ती लेकरं बाळं, मग लहान असू दे मोठी असू दे, आपलं ऐकत नाही, आई वडिलांचा मान सन्मान करत नाही, वाटेल तसे बोलतात, वाटेल तसे वागतात. ही गोष्ट जरी मुलांबाबत घडत असतील तरी समजून जा तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे. किंवा तुमची मुलं नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीत यश मिळत नसेल, प्रमोशन मिळत नसेल, खूप दिवस झालं ते वाट बघताय, पगार वाढत नसेल त्यांचा, खूप कष्ट घेताय पण त्यांच्या कष्टाला फळ मिळत नसेल, समजून जा तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. आता तुम्ही तुळस लावलेली आहे, तुमच्या दारातली तुळस कायम सुकून जात आहे, ती कधीच बहरत नाही, तिचे पानं आपोआप पडून जात आहे, नेहमी तुळस जळून जात असेल तुमच्या दारातली घरातली, समजून जा तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. आता निगेटिव्ह एनर्जी असली तर काय होतं ना, अशा गोष्टी जर घडत असतील तुमच्या घरात तर समजून जा तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. काही वेळा वास्तुदोषसुद्धा असतो घरात. मग हा वास्तुदोष किंवा घरातली निगेटिव्ह एनर्जी दूर करण्याचे सुद्धा काही खास उपाय असतात. आपण अमावस्या पौर्णिमेला आपण बरेचसे उपाय, आपण महिला असू दे, माझे दादा असेल, करतच असतो आणि करायलाच हवे. आपल्या घरातून जी नकारात्मकता असते ती दूर करण्याचं काम हे 2 दिवस खूप महत्त्वाचे असतात, अमावस्या आणि पौर्णिमा. म्हणून या 2 दिवशी आपण आपल्या घरासाठी नक्कीच उपाय करायला पाहिजे. आपण महिला तर दिवस रात्र जे जे जमेल ते आपण आपल्या घरात सुख शांती यावी, लक्ष्मी टिकून राहावी यासाठी बरेचसे उपाय करत असतो. तर महिलांनो किंवा पुरुष दादा, तुमच्या घरात जर निगेटिव्ह एनर्जी असेल आणि तुमच्या घरात प्रत्येकाला आळस येत असेल, थकवा जाणवत असेल, म्हणजे नीट खाल्लेलं वगैरे अंगाला लागत नसेल, नेहमी आजारपण येत असेल, पैसा घरात टिकत नसेल, मुलं बाळांची प्रगती थांबलेली असेल, घरात काही कुठल्याच कामाला यश मिळत नसेल तर समजून जा निगेटिव्ह एनर्जी आहे तुमच्या घरात. तर मग यावर उपाय काय? तर काय करायचं महिलांनो, ही एक गोष्ट पाण्यात नक्की टाकून रोज फरची पुसा. किमान तुम्ही 11 दिवस 21 दिवस तरी हे उपाय लगातार करायचे आहे. तर काय करायचं आहे, ज्या दिवशी आता हा व्हिडिओ बघतात जरी तुम्ही दुसऱ्या दिवसापासून उपाय सुरू केले, 100% सांगते एका दिवसात तुम्हाला फरक नक्की जाणवेल. तर काय करायचं आहे, सकाळी उठल्याबरोबर 11 किंवा 21 दिवस हा उपाय नक्की करा. तुम्ही नेहमी केला तर अतिशय उत्तम. तुमच्या घरातील कुलदेवी माता लक्ष्मी इतकी प्रसन्न होईल, पितृदेवसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल. काही वेळा काय होतं, आपले पितृदेव नाराज असतील आपल्यावर, आपली कुलदेवी आपण मानपान केला नसेल कुलदेवीचा, तिची ओटी भरली नसेल, तिचं घरात म्हणजे जे कुलदेवीचं आपण करतो 1-2 वर्षातून तुम्ही जर आपल्या देवीचं दर्शनाला गेले नसतील सहकुटुंब सहपरिवार, तरीसुद्धा आपल्या घरात अडीअडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. खरंच असतं हे. आपण जर आपल्या कुलदेवीचा मान सन्मान केला, तिथं जाऊन मूळ गावी जाऊन आपण तिची ओटी भरली, घरातली जी कुलस्त्री असते तिने पती पत्नी मिळून आणि मुलं बाळं मिळून सहकुटुंब सहपरिवार कुलदेवीचा त्या जागी जाऊन, जिथं तुमची कुलदेवी आहे तिथं जाऊन मान सन्मान करावा, साडी चोळीची ओटी भरावी, नैवेद्य दाखवावा आणि मग घरी जर आला तुम्ही 1-2 वर्षातून या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही आता तुमची देवी जर खूप लांब असेल, किमान 5 वर्षातून तरी आपण आपल्या कुलदेवीचं मान सन्मान केलाच पाहिजे. तिथं जाऊन आपण देवीचं दर्शन घेतलं पाहिजे. आता दोष असेल तुमच्या घराला
तरी सुद्धा हे निगेटिव्ह एनर्जीचे गोष्टी लक्षणं आपल्या घरात घडू शकतात. एखादी व्यक्तीला आळस येतोय, कामात लक्ष लागत नाही, मुलं बाळांची प्रगती होत नाही, घरात पैसा टिकत नाही, लग्न कार्य घरात होत नाही, संतान प्राप्ती होत नाही. या गोष्टी सुद्धा पितृदोष असू दे यामुळे सुद्धा होऊ शकतो. म्हणून दर अमावस्येला न चुकता आपल्या पितृदेवांसाठी दाराबाहेर थोडा का होईना गोळाभर दही, भात, साखर नक्की ठेवा. पितरांना क्षमा मागून घ्यायचे. आपलेच असतात ते पूर्वज आणि आपल्या लेकरा बाळांना नेहमी माफ करत असतात. त्यांची कृपा दृष्टी कायम आपल्यावर राहते. म्हणून त्यांचं स्मरण करून नक्की महिन्यातून एकदा आपल्या पितृदेवांसाठी दही भात काढून ठेवणं आपलं कर्तव्य असतं. आणि जर खूप पितृदोष असेल तुमच्या घरात तर महिलांनो काय करायचं, संध्याकाळी दररोज आपण दिवा अगरबत्ती करतो. आपला माठ नसेल घेऊन या. ज्या घरात माठ असतो त्या घरात निगेटिव्ह एनर्जी टिकूच शकत नाही. मी म्हणते पाण्याने भरलेला माठ आपल्या घरातली लक्ष्मी असते. ती लक्ष्मी आजच घेऊन या आणि आपल्या घरात नक्की भरा. लहान आणला तुम्ही तरीही चालेल. लाल मातीचा माठ नक्की घेऊन या. तुम्ही काळा माठ वापरत असाल चालेल, पण मातीचा माठ आपल्या घरात भरणं खूप शुभ ठरतं. यामुळे 100% सांगते वास्तुदोष दूर होतात. आणि तुमच्या घरात जर पितृदोष असेल आणि ह्या गोष्टी हे लक्षणं तुमच्या घरात जाणवत असतील तर काय करायचं, रोज एक मातीची पंती, ती पंतीतली वात तुम्ही 8 दिवसातून बदलली तरीही चालेल. मी म्हणत नाही की रोजच नवीन वात घाला त्यात आणि तेल टाकून दिवा लावा. ती 4-5 दिवसातून ती वात जर रोज तुमची जळून जात असेल तर नवीन वात टाकणं साहजिक आहे. पण जर ती वात चांगली असेल तर तुम्ही 3-4 दिवसातून वात बदलू शकतात. रोज तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकून दुहेरी वातीचा दिवा आपल्या माठाजवळ लावणं खूप गरजेचं आहे. खूप पितृदोष असेल, खूप नकारात्मकता घरात जाणवत असेल तर माठाजवळ दक्षिण दिशेकडं तोंड करून आपल्या पितृदेवांचं स्मरण करून एक दिवा रोज लावा. महिलांनो थोड्या दिवस लावून तर बघा, खूप खूप फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. पैसा टिकू लागेल तुमच्या घरात, लेकरा बाळांना यश मिळू लागेल. प्रत्येक काम तुमचं बिघडलेलं कामसुद्धा व्हायला सुरुवात होईल. आता तुमच्या घरात नकारात्मकता आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे. आता लक्षणं तुम्ही जाणूनच घेतली. त्यावरचे उपाय काय करायचं, सकाळी लवकर उठायचं. आंघोळीच्या पाण्यातसुद्धा ज्या व्यक्तीला खूप आळस येतो, थकवा जाणवतो, नेहमी आजारपण आहे तर काय करायचंय, तुम्ही थोडीशी तुरटी आजच आणून ठेवा. नकारात्मकता दूर करण्यासाठी तुरटी खूप प्रभावी ठरते. तर तुरटी आपल्या आंघोळीच्या पाण्यात नक्की टाका. रोज टाका. रोज बघा काय काय तुम्हाला फरक जाणवतील. तुम्हीच म्हणाल खूप छान फरक दिसून आलेला आहे. आळस असेल, थकवा असेल, आजारपण असेल नक्की दूर होईल. आणि तुम्हाला कुणी नजरबाधा लावलेली असेल क्षणात दूर करण्याची प्रचंड ताकद तुरटीमध्ये आहे. तर तुरटी टाकून घरात खूप वाईट एनर्जी तुम्हाला जाणवते आहे, तुमच्यामध्ये स्वतःमध्ये कुठली गोष्ट करण्याची तुमच्यात अजिबात म्हणजे हे राहिलेलं नाही. तुम्हाला काहीच काम करावंसं वाटत नाही. नेहमी आळस येतो, नेहमी नकारात्मकता जाणवते, निराश झालेला आहात. तुम्हाला अगदी काही वेळा असं वाटतं की जीव देऊन द्यावा, असं सुद्धा काही वेळा काही लोकांमध्ये लक्षणं जाणवून येतात. ही 100% निगेटिव्ह एनर्जीचीच लक्षणे असतात. मग रोज अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला तुरटी टाकून आंघोळ करायची आहे. आणि अमावस्या आली की मूठभर जाडं मीठ घ्यायचं, खडं मीठ, आणि थोडीशी तुरटी टाकून आपण आंघोळ करायची. यामुळे खूप तुम्हाला चमत्कारिक बदल दिसायला लागतील. तुमच्या घरात आता वास्तुदोष असेल तर काय करायचं महिलांनो, रोज तुरटी टाकून फरशी पुसायला सुरुवात करा. बघा खूप खूप छान अनुभव येईल. बरेचसे वास्तुदोषसुद्धा दूर होतील, पितृदोष दूर होतील. तुमच्या उंबरठ्याजवळ सुद्धा कोणी शत्रू येऊ शकणार नाही. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही. म्हणून तुरटीच्या पाण्याने आपण तुमची फरशी पुसायला सुरुवात करायची आहे. आता आपलं घर, तुमचं घर मोठं असू दे किंवा लहान,
आपल्याला 4 दिशांना 4 वाट्या घ्यायच्या आहे किंवा मातीच्या पंत्या घेतल्या तुम्ही तरीही चालेल किंवा काचेच्या वाट्या असतील छोट्या छोट्या तुमच्याकडं, त्यामध्ये जाडं मीठ, मूठभर जाडं मीठ आणि एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि 4ही दिशांना तुमच्या त्या 4 वाट्या, मग बेडरूम असू दे किंवा हॉल असू दे किंवा किचन असू दे किंवा आणखीन तुमचा एखादा रूम असू दे, प्रत्येक रूममध्ये तुम्हाला खडं मीठ आणि तुरटीचा खडा ठेवून द्यायचा आहे. 8-10 दिवसांनी तुम्ही ते पाण्यात टाकून द्यायचं आहे. नवीन हाच उपाय करायचा आहे. नेहमी हा उपाय केला तर तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी मी सांगते 100% एका दिवसात नक्कीच जाईल, नष्ट होईल. तुम्हाला नक्कीच फरक जाणवणार आहे. नक्की करा. आजच मूठभर खडं मीठ आणि तुरटी आपल्या घरात 4ही दिशांना 4ही कोपऱ्यांमध्ये ठेवून द्या. जास्त रूममध्ये ठेवायचे असेल तुम्हाला ठेवू शकता, पण आपल्या हॉलमध्ये सुद्धा ठेवा. कुठली व्यक्ती आपल्या घरात कोणत्या आपल्या म्हणजे हितचिंतक येते का त्यांच्या मनात आपल्याविषयी वाईट आहे भावना आपल्याला माहीत नसतं, म्हणून ही तुरटीचा खडा आणि जाडं मीठ आपल्या घरात आजच ठेवून द्या. उपाय करण्यासाठी दिवस रात्र बघायची गरज नाही. तुम्ही वेळ काळ काहीच बंधन नाही. तुरटी आणि खडमट मीठ ठेवण्यासाठी कुठलाच दिवस बघू नका. कधीही तुम्ही रात्री पहाटे आंघोळ झाली की हा उपाय महिलांनो लगेच करा. घरात खडं मीठ आणि तुरटी ठेवून द्यायची आहे. आता काय करायचं, एक मोठा तुरटीचा खडा घ्यायचा आहे तुम्हाला. शनिवार किंवा अमावस्या, ज्या दिवशी शनिवार आणि किंवा अमावस्या येईल, आता अमावस्या तर एक 15-20 दिवसांनी अमावस्या येणार आहे, पण आता वर्षाचा पहिला शनिवार आला आणि तुमच्या घरात जर खरंच खूप निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला जाणवत असेल तर काय करायचं आहे, मोठा तुरटीचा खडा घ्यायचा आहे. 5 लवंग घ्यायचे आहे तुम्हाला. एखाद्या पांढऱ्या किंवा काळ्या कपड्यात बांधून घ्यायचं आहे आणि आपल्या मुख्य दारावर तुम्हाला ती पोटली बांधून द्यायची आहे. दिशा बघू नका, उजव्या डाव्या, फक्त मुख्य दारावर आतून बांधून द्या, बाहेरून नाही. आतून आपल्या मुख्य दारात बांधून द्यायची आहे. कधीच सांगते, कुठलीच नकारात्मकता तुमच्या उंबरठ्यावर प्रवेश करू शकणार नाही. आणि महिलांनो, आपल्या घराचा मुख्य उंबरठा नेहमी छान हळदीने लेपन करत जा. तुम्हाला लेपन जर दररोज नाही जमलं, किमान आपला उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा. थोडंसं गोमूत्र घरात रोज सकाळी महिलांनो आंघोळ झाली की थोडंसं पाणी घ्यायचं, थोडंसं गोमूत्र, गंगाजल, थोडीशी हळद आणि एक तुळशीचं पान टाकायचं त्या पाण्यात आणि संपूर्ण घरात त्या तुळशीच्या पानाने संपूर्ण घरात, आपल्या घरात ते पाणी शिंपडून द्यायचं. नावाला सुद्धा निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात उरणार नाही. आणि रोज संध्याकाळी, किमान आपण तर रोजच लोबान किंवा धूप वगैरे जाळतच असतो, आपल्या घरात लोबान जाळणं खूप खूप प्रभावी ठरत असतं. म्हणून मंगळवार, शुक्रवार, शनिवार किंवा तुम्हाला रोज जाळायचा तर लोबान, भीमसेन कापूरवर लोबान जाळायला सुरुवात करा. खूप फरक जाणवेल तुमच्या घरात. निगेटिव्ह एनर्जी नावाला सुद्धा उरणार नाही. त्याचबरोबर दर सोमवारी आपण महादेवांच्या मंदिरात जायला सुरुवात करा. जात नसाल तर या सोमवारपासून जायला सुरुवात करा. बरोबर चांगलं स्वच्छ पाणी घेऊन जायचं आहे. तुम्हाला अजून कुठल्या पदार्थाचा महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा असेल तर दूध घेऊन जा, पंचामृत घेऊन जा, मध घेऊन जा किंवा उसाचा रस घेऊन जा किंवा स्वच्छ पाणी नेलं तरी पाण्याने सुद्धा महादेव खूप प्रसन्न होतात. भोलेनाथ आहे. तांब्याभर पाणी जरी तुम्ही शिवशंकरांना अर्पण केलं, खरंच सांगते जन्मांचं सार्थक होतं आपलं. खूप खूप छान अनुभव येतील. तर दर सोमवारी मुलांना सुद्धा, मुलं मोठी असतील तरी घेऊन जा महादेवांच्या मंदिरात आणि छान असं अभिषेक करायचं स्वच्छ पाण्याने. बेल व्हा, फूल व्हा आणि तिथं शांत 2 मिनटं शांत बसा. आणि घरी येताना आपण अभिषेक केलेलं पात्र खाली आणू नका. थोडंसं तीर्थ आपण घेऊन घरी यायचं आहे. आपण जे अभिषेक घातलेलं पाणी ते थोडंसं तीर्थस्वरूप घरी आणायचं आहे. घरात कान्या कोपऱ्यात थोडंसं तीर्थ शिंपडून द्यायचं आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने
थोडं थोडं तीर्थ आपण स्वतःसुद्धा प्यायचं आहे. बघा, आपल्यामधली सर्व नकारात्मकता एका क्षणात नाही दूर झाली तर बोला. त्याचबरोबर तुमचं घर जर मोठं असेल तर मी म्हणेल एक बेलाचं झाड नक्की लावून द्या. ज्या घरात बेलाचं झाड असतं, ज्या अंगणात बेलाचं झाड असतं, साक्षात महादेव तिथं वास करतात. मग नावाला सुद्धा कुठलीच नकारात्मकता आपल्या घरात टिकू शकत नाही. म्हणून नक्की बेलाचं झाड, तुमचं अंगण खूप मोठं आहे, तुम्हाला लावता येणार आहे बेलाचं झाड, तर नक्की लावा. आणि आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी आपल्या घरात तुळस, बहरलेली तुळस असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची तुळस जर सुकायला लागत असेल, महिलांनो, नवीन तुळस लावा. नक्की तुळस असणं खूप महत्त्वाचं असतं. ज्या घरात तुळस असते लावलेली, बहरलेली, त्या घरात अखंड लक्ष्मी नारायण नक्कीच वास करतात. तुमच्या घरातली तुळस जर सुकून गेलेली असेल तर आजच नवीन रोप तुळशीचं नक्की लावून द्या. ज्या मंजुळा येतात त्या एकादशी सोडून आपण तोडून घ्यायच्या आणि कुंडीतच जराशा पेरून द्यायच्या. म्हणजे तुमच्या तुळशीच्या कुंडीत नवीन नवीन तुळशीची रोपं नक्कीच येतील. नेहमी तुमची तुळस नक्कीच बहरलेली राहील. तुळशीची पूजा नित्य नियमाने रोज महिलांनो केलीच पाहिजे. आणि एक दिवा, सकाळी नाही जमलं संध्याकाळी आपल्या तुळशीजवळ एक दिवा लावायला सुरुवात करा. बरेचसे नकारात्मकता, बरेचसे वास्तुदोष नक्कीच दूर होऊन जाईल आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नक्कीच वास करेल. मंगळवार, शुक्रवार आपल्या कुलदेवीची आरती, कापूर आरती करायला सुरुवात करा. यामुळे सुद्धा आपल्या घरात जी अडलेली कामं असतात ती पूर्ण व्हायला लागतात. मुलाबाळांची प्रगती व्हायला सुरुवात होते. बघा, 100% तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. तर अशा गोष्टी, हे लक्षणं जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जीचे लक्षणं असतील तर तुरटीचे उपायसुद्धा करा. तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन या. पितृदेवांची सेवा सुरू करा. स्वामींची सेवा, स्वामी सेवेत जी व्यक्ती येते त्या व्यक्तीच्या मनात किंवा त्या व्यक्तीच्या घरात नकारात्मकता टिकू शकत नाही. महिन्यातून एकदा तरी श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक तरी पारायण, नाही जास्त जमत ना, एक तरी पारायण करायला सुरुवात करा. एक पाठ, महिन्यातून एक पाठ तरी झालाच पाहिजे. किंवा आपण दिवसातून 3 अध्याय तरी वाचायला सुरुवात करा. रोज स्वामींची एक माळ जपायला सुरुवात करा. रोज स्वामींचं तारक मंत्र पठण करायला सुरुवात करा. बघा, आपोआप निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरातून, मनातून नाही दूर झाली तर मग मला बोला तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.